देशामध्ये मागच्या 6 वर्षामध्ये 100 कोटी 200 कोटी 500 कोटीची च्या बाबतीत बोलत नाही. जे मोठे उद्योगपती आहे, मोठे उद्योगपती आहे, 12 लाख कोटी म्हणजे 12 लक्ष कोटी रुपये. एकही माणूस मला इथे दाखवा की जे मला सांगू शकेल की 12 लक्ष कोटी मध्ये किती शून्य असतात. पण 12 लक्ष कोटी रुपये मागच्या 6 वर्षामध्ये जे मोठे बँक्स आहेत त्यांनी ते उद्योगपतींचे 12 लक्ष कोटी रुपये राईट ऑफ केलेले आहेत, म्हणजे माफ केलेले आहेत. आणि मी हे मुद्दा जेव्हा लोकसभेमध्ये उपस्थित केलं तर देशाची फायनान्स मिनिस्टरनी मला उत्तर दिलं की राईट ऑफ म्हणजे माफ करणं असं नाही आहे. आम्ही फक्त बँकाच्या रेकॉर्ड मध्ये ते आकडा काढतो, कारण बँकाचा एनपीए आपल्याला दिसायला नको, बँकाला त्रास होतो. मग मी त्यांना विचारलं या 12 लक्ष कोटी रुपये मध्ये सरकारने किती रिकव्हरी केली. तर मागच्या 6 वर्षामध्ये या मोठ्या उद्योगपतींकडून फक्त 13% रिकव्हरी झालेली आहे. 13%. बाकीचे पैसे काय तर उद्योगपती घेतो, कधी सिंगापूरला पळून जातो, कधी दुबईला पळून जातो, कधी लंडनला पळून जातो. अनेक उदाहरण आहे, मी नावासहित आपल्याला सांगू इच्छितो. मग जेव्हा हे पळून जातो तर त्यांना आपण एअरपोर्टवर का थांबत नाही की तू माझ्या देशाचा पैसा खाल्लेला आहे, मी तुला देशाच्या बाहेर जाऊ देणार नाही. आणि आज यांचे 1 लाख 5 लाख 10 लाख 3 लाख. काल एक म्हातारी बाई 83 वर्ष या प्रकारे ती रडत होती. 1 रुपया मिळाला नाही. 1 रुपया. 27 लाख रुपये तिचे जीवनभरच्या जे सेविंग होती ते या पेढीमध्ये 1 रुपया त्याला मिळाला नाही. ती जेव्हा रडत होती मी तिला विचारलं की घरी कोण कोण आहे. तिने मला म्हटली की माझे 2 मुले आहेत. मी म्हटलं नाही, आजपासून तुझे 2 मुलं नाही आहेत, 3 मुलं आहेत, मीही तुझा मुलगा आहे. ही माझी जबाबदारी आहे की तुझा पैसा आपण बाहेर कसे काढू. मी प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो आणि हे आपल्याला असं वाटत असेल की हे 200 कोटीचा भ्रष्टाचार आहे, आगे बघितलं तर हे लोन कुणाला देण्यात आले, जे पैसे कुणाला वाटण्यात आले, सर्व आपल्या घरचे नातेवाईकांना, घरच्या लोकांना, ज्यांची लायकी 5 लाख रुपयाचं लोन घेण्याची नाही होती. कोणतीही बँक त्याला नाकारली असती 5 लाख रुपयासाठी. त्यांना 5-5 कोटी रुपयाचं लोन देण्यात आलं. वाह. आणि काय फक्त एक लोन का तर याच्यामध्ये होतो का? पूर्ण त्यांची बॉडी जे आहे, त्यांचे जे कर्मचारी आहे, जे ऑडिटर आहे, ते सगळ्या लोकांची मिलीभगत आहे. मला माहित आहे की तुम्ही किती दिवस बसणार.
मी काल जेव्हा आलो होतो तर 20-25 नंतर 50 लोक जमा झाले होते. यांनाही माहित आहे हे घोर गरीब लोक किती दिवस येतील, किती दिवस इथे बसतील, कोण आहे त्यांच्या मागे, कोण त्यांना सपोर्ट करणारे आहे, कोणी नाही. अनेकांनी सांगितलं की मी आलो आणि जे काम करणार त्यांना मतदान द्यायचं. मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, मी हे जे काम करतो हे मतदानासाठी कधी करणार नाही. मी गोर गरिबांसाठी उभे राहणारा माणूस आहे. निवडणूक येतील जातील, पण हे दुर्दैव नाही आहे का या शहराचा, या जिल्ह्याचा 6 मंत्री आणि कोणते मंत्री केले नाही, मला काहीच पैसे दिले नाही. मी जेव्हा आजारी पडले त्यावेळेस सांगितलं ना. 27 लक्ष रुपये आज या वयामध्ये तुम्ही हे काय तिची व्यथा असेल, रात्री की क्या झोपत असेल, कितने दिनों से ये सो नहीं रही होगी, सिर्फ रो रही होगी. मैं आपको अगर जरूरी है आपकी तो आप मैं बता रहा हूँ. मैं आपको ये बताना चाह रहा हूं, ये लड़ाई अकेले अगर आप लड़ेंगे, अकेले अगर मैं आपका साथ दूंगा तो शायद हम हार जाएंगे. इस लड़ाई को हम सबको साथ में मिलकर लड़ना है. और जब मैं सबको साथ में मिलकर लड़ना कह रहा हूं, बैंक, कोऑपरेटिव सोसाइटीज किसके अंदर में आती है? ये हमारे शहर का, हमारे जिले का सौभाग्य है कि इस देश के जो बैंक के मंत्री हैं वो हमारे शहर से आते हैं. ये महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत, जे सहकार मंत्री आहे ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे ते कुठले? या शहराचे आहे. पालक मंत्री तुमचे पालक नाही आहे. पालक मंत्री जेव्हा असतो, मी अनेकदा लोकांना सांगतो, इम्तियाज जरी जेव्हा निवडणूक मध्ये उभे होता तर एका पक्षाचा उमेदवार म्हणून उभे होता. जिंकून आल्यानंतर माझी जात नाही, माझा धर्म नाही, माझी पार्टी नाही, या भावनेतून आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा पालकमंत्री असतो तो सगळ्यांचा पालकमंत्री असतो. मी सर्वांना, या मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे सर्व लोकांचं नेतृत्व करा. मी तुमच्या मागे राहणार आहे, तुम्ही पुढे राहा, मी तुमच्या मागे राहतो. काल जेव्हा आम्ही इथे आलो होतो, बँकाचे एक मॅनेजर सोबत बसलो होतो. एक कर्मचारी, जे बँकाचा कर्मचारी आहे, हे म्हातारी आईला बघून तो हसत होता. त्याला असं वाटत होतं की काय होणार. अरे तुला हे माहित नाही की आजपर्यंत हे लढाई यांची होती, कालपासून हे लढाई यांच्या सोबत माझी ही लढाई आहे. मुझे ये बताया गया कि मानकापे साहब
बाउंसर्स को लाके यहां पर आप लोगों को डराते हैं। मैं पीआई साहब आपको कहना चाह रहा हूं, ये गरीब लोग हैं, लेकिन गरीब का मतलब ये नहीं है कि ये कमजोर लोग हैं। जिस दिन गरीब ने अपनी ताकत दिखाना शुरू कर दी तो फिर 50 बाउंसर भी आ गए तो फिर हम संभाल लें। इसीलिए ये सिर्फ यहीं के हद तक की बात नहीं है। अब आपको डीआरटी के अंदर, क्योंकि चारों तरफ से आपको प्रेशर डालना पड़ेगा। अगर पुलिस वाले ये कह रहे हैं कि पूरी की पूरी इनकी जो बॉडी थी, जो संचालक मंडल था, वो फरार हो गए, मैं आप लोगों को ये कहना चाहता हूं, आप पुलिस वालों से कह रहे हैं कि मानकापे को अरेस्ट करो, आप पुलिस वालों के लिए ये कह रहे हैं कि मानकापे को अरेस्ट करो। मैं आपको कह रहा हूं, महाराष्ट्र में कहीं पर भी खबर अगर आपको मिलती है कि मानकापे वहां पर है, तो पुलिस वाले को बताने से पहले मुझे बताओ, मैं पहले लेकर आऊंगा। क्योंकि जिसको जो भाषा समझ में आती है उसी भाषा के अंदर बात करना पड़ेगा। अगर वो समझ रहा है कि उसके पास पैसे की ताकत है और वो सबको खरीद सकता है, तो इतना समझ लेना कि बाजार में कुत्ते और बिल्ली बिकते हैं, शेर के बच्चे बाजारों के अंदर बिकते हैं। इसीलिए ये आप अच्छी तरह से समझ लो। हम पुलिस कमिश्नर साहब से यह अनुरोध करेंगे, अगर ये संचालक मंडल भागा है, 40% एनपीए, एक पद संस्था के अंदर 40% एनपीए कोई रातों रात नहीं हुआ है, कोई 1 महीना 2 महीने के अंदर नहीं होता है 40% एनपीए। ये जब पैसा आ रहा था तो वो ऑडिटर कौन था? वो ऑडिटर ने क्यों नहीं बताया, क्यों नहीं सरकार को लिखित के अंदर दिया कि यहां पर कई 100 करोड़ रुपया लोगों का जमा किया हुआ है और इसका दुरुपयोग इस तरह से किया जा रहा है कि ये बिल्डिंग, मुझे किसी ने बताया कि पहले किराए की थी, अब मानकापे साहब ने खुद खरीद लिए हैं। ये बिल्डिंग साहब ने खुद खरीद लिए हैं। मैं एक बात आपको यकीन दिलाता हूं, जिस दिन हमारे सबर का पैमाना खत्म हो जाएगा, इस महिला को अगर पैसा नहीं मिला तो इम्तियाज जलील तुम्हें ये जबान दे रहा है, इस बिल्डिंग के अंदर एक फ्लैट इस महिला को मैं अंदर बिठा के जाऊंगा। हम आपसे सिर्फ, हम पुलिस से सिर्फ इतना अनुरोध करना चाह रहे हैं, एफआईआर रजिस्टर हुआ है, संभाजी पवार साहब मेहनत कर रहे हैं आप पकड़ने के लिए, लेकिन यह बात भी सही है कि कहां छुपे होगे, कहां भागे होगे। अगर पुलिस वालों ने दिल पर ले लिए, अगर पुलिस वालों ने पूरी ईमानदारी के साथ अगर ये तय करे कि ये गरीबों का पैसा है और हम उन्हें कहीं से भी पाताल से भी उठाकर लेकर आएंगे तो वो ला सकते हैं। इसीलिए इसके आगे यहां पे नहीं, अगर सोमवार तक, आने वाले सोमवार तक अगर इनके डायरेक्टर्स गिरफ्तार नहीं हुए तो एक मोर्चा क्रांति चौक से पुलिस कमिश्नर ऑफिस के ऊपर लेकर जाएंगे और अकेले नहीं, पूरे घर के सदस्यों के साथ, बच्चों के साथ, क्योंकि अगर तुम दबाव नहीं डालेंगे तो ये समझ लो 400-500 कोटी
अरे यहाँ पर तो इतने पैसों के अंदर 50-50 आमदार और खासदार बिक जाते हैं, तो आप क्या समझ रहे? इसीलिए मैं संभाजी पवार साहब को विनती करना चाहूंगा कि आप सोमवार तक इनके बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के अंदर से जितने भी लोग हैं उनको गिरफ्तार करके लेके आइए। कल मुझे ये बताया गया कि कुछ कागजात पुलिस वालों को देखना है। आपका नीचे का जो पथ संस्था का जो ऑफिस है, तो सुना पुलिस वालों को यह बोला गया कि हमारे पास चाबी नहीं है। पवार साहब मुझे बोलिए, आधे घंटे में तोड़ के फेंक देता हूं और उसमें कौन सी बड़ी बात है। आप ये लोगों ने जब पैसा लेकर भागे थे तो गैर कानूनी काम तो उन्होंने किए हैं, आप तो कानून का काम कर रहे हैं। बुलाइए, अगर चाबी नहीं है तो तोड़िए लॉक, और अगर पुलिस नहीं तोड़ सकती है तो हमको बोलिए, हम तोड़ के दिखाते हैं। अभी मित्रांनो, मला माहित आहे की हे काही सोपी लढाई नाही आहे।